नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 34वा दिवस. तुम्हाला तर माहिती आहे, आपण एक चॅलेंज घेतलं आहे, 90 दिवस रोज ब्लॉग टाकायचे. तर त्या चॅलेंजचा आज आहे 34वा दिवस. आपले 34 ब्लॉग कंप्लीट झाले. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. तर आता मी सध्या गावाच्या वावरामध्ये मोटर बंद करायसाठी आलतो. इकडच्या साईडला जे स्प्रिंकलर लावले बघा, इकडच्या साईडला जे स्प्रिंकलर आहे ते बंद करायचे. आणि सध्या जे पाणी आहे ते इकडच्या पाठीमागं ते नेट आहे त्यामध्ये टरबूज आहे त्यात लावलं होतं खत सोडायसाठी. तर आता ते बंद केलं आहे पाणी आणि आता लावायचं आहे स्प्रिंकलर इकडच्या साईडचे जे की गव्हामध्ये लावेल होते. आज आता पूर्ण गहू झाला भिजवणं. तर एकदा हा जो पाईप आहे तर मित्रांनो बघा, आता हे खत सोडायचं आहे डाळिंबाला. 19. त्या मित्रांनो आता खत घ्यायचं काढून पूर्ण 7 पुड्या टाकल्या आहे. पुढे पुढे टेकून त्याच्या आला टेको तू टाक ना, तू पलीकडून. तर आता घेतली नळी जोडून, इथं नळी जोडून घेतली इथून तर ते कोट्यापर्यंत. आता थोड्याच टायमात औषध सोडायला चालू करायचं. हा जो पाईप आहे हा तिथं जोडणं आहे, तेव्हा तिथं जी प्लॅन दिसते त्याला जोडणं आहे. त्याला पाईप खोलून त्यानंतर स्प्रिंकलर चालू होतील. तर घेऊ एकदा जोडून आणि करू स्प्रिंकलर चालू. त्या मित्रांनो पाईप घेतलाय जोडून
आणि मोटर पण चालू करून दिली. हे बघा झाली मोटर झाली. काल जे हा पाईप आहे हा बुडाचा निसटला होता, पण नंतर तो काढला उकरला तिथं आणि परत बसून पण दिला. बघा स्प्रिंकलर झाले चालली पूर्ण. इथं एक छोटं स्प्रिंकलर आहे ते की डायरेक्ट पाईपाला फिट आहे, म्हणजे उंच नाही ते असं या स्प्रिंकलर सारखं डायरेक्ट बुडामध्ये. तर बघा आता सगळं चालू झाले. तर मित्रांनो आज जे यामध्ये औषध सोडायचे लाल कलरचं, जे रोज दरवेळेस नवीन नवीन कलरमध्ये औषधे, ते काळ्या निळ्या कलरमध्ये, आज जे ते 19 खत आहे ते सोडायचं आहे. याची कटिंग पण स्टार्ट केली होती, पण या 2 लाईनी झाल्या, इकडचे राहिले. हे बघा तुम्ही आजचे याला साईज पाहू शकता, काही काही वाढली याला, काही लहान आहे अजून. यामध्ये औषध सोडलं नाही. आता जी मशीन चालू होती आता बंद केली आहे. खत आहे जे थेंबकद्वारे सोडलं आहे पूर्ण, आणि औषध पण मारलं आहे, जे की वरतून फवारणी केली आहे. इकडच्या साईडचं पण इकडचं पण 6 ते 7 पंप पडले याच्यात. बघा इथं जे पाणी तुंबलं आहे कशामुळं, इथं जे खडोळी आणि उंदरं जे पाईप तोडते, तर हे बघा इथं चावलं आहे, त्यामुळे तिथं भस्क पडली. आणि आज जे याला पूर्ण याला खत सोडलं आहे, आता उद्या याला सोडणे, कारण की याचे जे फुलं आहे हे बघा असे काही झाडाला लागले, हे बघा. आणि काही झाडाला जे हे बघा अजून फुलं लागले नाही आहे, त्यामुळेच याला औषध सोडणं आहे उद्या. हे बघा काही झाडाला फुलं नाही आहे, आणि काही झाडामध्ये चांगले लागले फुलं, ते बघा तिकडच्या साईड लागले, आणि इथं काहीच नाही आहे, इथं पण नाही आहे. तर त्यासाठी उद्या औषध सोडणं याला. तर ब्लॉक शेवटपर्यंत पहा. हे बघा याला चांगली फुलं फुटली, असे सगळे झाडाला फुटले पाहिजे, यासाठी औषध मारणे.